नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण डिजिटल इंडिया हा गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट बघतोय आणि त्याच्याबद्दल जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला गरजेची आहे ती सगळी आपण या लेक्चरमध्ये कव्हर करूया। तर वेळ न वाया घालवता लेक्चरची सुरुवात करूया। डिजिटल इंडिया ह्याचा शुभारंभ किंवा या कार्यक्रमाची घोषणा नरेंद्र मोदी यांनी 1 जुलै 2015 रोजी नवी दिल्लीमधून इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममधून केली। ओके, आणि हा भारत सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे ज्याच्या अंतर किंवा त्याच्यामध्ये नेमकं काय होणार आहे तर देशातील जनता ही सरकारच्या वेगवेगळ्या भागांशी कनेक्टेड होईल, म्हणजे सरकारी डिपार्टमेंटशी आपली देशातली जनता ही कनेक्ट राहील। ओके, डिजिटल इंडियाचे 3 मुख्य मूळ घटक आहेत, ते म्हणजे पहिला म्हणजे तांत्रिक साक्षरता निर्माण करणं। ओके, त्यानंतर दुसरा म्हणजे सुविधांची डिजिटल पूर्तता करणे, म्हणजे जे आपल्या वेगवेगळ्या सुविधा आहेत ह्या डिजिटल मार्गाने आपल्याला त्याची पूर्तता करून देणे, आणि तिसरा महत्त्वाचा मूळ घटक तो म्हणजे तांत्रिक सुविधांचा पायाभूत निर्मितीकरण करणे। ओके, तांत्रिक सुविधांचे पायाभूत निर्मितीकरण, तर हे त्याचे 3 मुख्य मूळ घटक आहेत। आता आपण त्याचे उद्देश बघूया। या डिजिटल इंडियाचे एकूण 9 प्रकार आहेत उद्देशांचे, वेगवेगळ्या 9 सेक्टर्समध्ये त्यांचे उद्देश आहेत। ते कुठले तर सगळ्यात पहिलं सेक्टर म्हणजे ब्रॉडबँड महामार्ग। या सेक्टरमध्ये किंवा या उद्देशामध्ये 3 वेगवेगळे कॅटेगरी आहेत, म्हणजेच सर्वांसाठी ब्रॉडबँड हे ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून देणं, तशाच प्रकारचं शहरी भागामध्ये, आणि नॅशनल इन्फॉर्मेशन स्ट्रक्चर, तर हे त्याचे 3 घटक आहेत। तर जे ग्रामीण भागामध्ये आहे याच्यामध्ये त्यांचं जे लिमिट किंवा त्यांचा जे गोल आहे ते म्हणजे 2016 पर्यंत 2.5 लाख ग्रामपंचायती या राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर नेटवर्कच्या अंतर्गत जोडणे। तर हा त्या मुख्य हेतू होता, 2016 पर्यंत 2.5 लाख ग्रामपंचायती या राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर्सने जोडणं। तशाच प्रकारे शहरंसुद्धा, आणि नॅशनल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय तर देशामध्ये ग्रामपंचायतीचा स्तरापर्यंत म्हणजे ग्रामपंचायतीच्या लेवलपर्यंत विविध सरकारी विभागांसाठी हाय स्पीड कनेक्टिव्हिटी आणि क्लाउड प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं। तर हे या नॅशनल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे, NII मध्ये। ओके, आता आपण बघू की त्याचं दुसरं जे उद्देश आहे ते काय तर सार्वत्रिक मोबाईल कनेक्टिव्हिटी। देशामध्ये आत्तापर्यंत 55,617 गावांमध्ये मोबाईल उपलब्ध नाहीत, तर मग ते गावंसुद्धा 2017-18 पर्यंत पूर्णपणे मोबाईलनी कनेक्ट करणं, म्हणजे त्या सगळ्या गावांमध्ये सुद्धा मोबाईल प्रोव्हाइड करणं। 2014 ते 18 या काळामध्ये या उपक्रमासाठी म्हणून 16,000 कोटी एवढे रुपये गव्हर्नमेंट खर्च करते। ओके, या 55,617 गावांना मोबाईल उपलब्ध करून देण्यासाठी। ओके, आता आपण तिसरा उद्देश बघूया त्याचा काय तर तिसरा महत्त्वाचा उद्देश त्याच्यामध्ये सार्वजनिक इंटरनेट उपलब्ध करून देणं किंवा उपलब्ध करण्याचा कार्यक्रम। तर हे पण 2 वेगवेगळ्या सब कॅटेगरीमध्ये आहे। पहिला म्हणजे सामान्य सेवा केंद्र, त्यालाच CSE म्हणतात, आणि दुसरा म्हणजे बहुसेवा केंद्र, तर पोस्ट ऑफिसेस। ओके, तर सामान्य सेवा केंद्र म्हणजे नेमकं काय तर सध्या एकूण कम्प्युटरची जर संख्या आपण विचारात घेतली तर एकूण 1,35,000 एवढे कम्प्युटर्स आहेत। ओके, म्हणजे या सेवा कार्यक्रमासाठी किंवा सेवा केंद्राच्या विकासामध्ये मात्र तो आकडा आता वाढवून 2.5 लाखापर्यंत करणं, म्हणजे कॉम्प्युटर्सचा नंबर तिथे इन्क्रीज करणं आणि प्रत्येक खेड्यांमध्ये हे सेवा केंद्र स्थापन करून तिथं प्रत्येक ठिकाणी कॉम्प्युटरची अवेलेबिलिटी करून देणं। ओके, दुसरा म्हणजे बहुसेवा केंद्र। तर बहुसेवा केंद्रांमध्ये सध्या देशातील 1,50,000 पोस्ट ऑफिस बहुसेवा केंद्रामध्ये त्याचं रूपांतरित करण्यात येईल। तर हा जो म्हणजे हा त्या सेकंड पॉईंट आहे सार्वजनिक इंटरनेट उपलब्ध कार्यक्रमाचा। ओके, थर्ड किंवा आपला जो चौथा उद्देश आहे ते म्हणजे ई शासन म्हणजेच काय, ज्या वेगवेगळ्या शासनाच्या सुविधा आहेत तर याच्यामध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासनात सुधारणा करणे, तर हे आहे ई शासन। ह्याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करून देणे, ऑनलाईन वेगवेगळे डॉक्युमेंट सेव्ह करण्याची सुविधा करून देणे, त्याचबरोबर शैक्षणिक डिग्री ओळखपत्र हे जे सगळे आपले डॉक्युमेंट्स आहेत हे सेव्ह करण्याचे ऑप्शन म्हणजे ऑनलाईन पद्धतीने सेव्ह करणे। ओके, त्यानंतर आपण बघू नेक्स्ट उद्देश काय होतं तर ई क्रांती हा एक महत्त्वाचा उद्देश आहे। याच्यामध्ये ई क्रांती म्हणजेच काय तर सेवांचे इलेक्ट्रॉनिकमध्ये वितरण करणं। ओके, म्हणजे ई क्रांती अंतर्गत 44 अभियान पद्धतीचे उपक्रम हाती घेतलेत 5 वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, जसं की प्रोव्हाइडिंग सर्व्हिस या क्षेत्रामध्ये असे 15 उपक्रम आहेत। त्यानंतर प्रोव्हाइडिंग सर्व्हिस पार्शियली
तर याच्यामध्ये 12 उपक्रम हाती घेतलेत. ॲट स्कोपिंग स्टेज तर याच्यामध्ये 9 उपक्रम हाती घेतलेत. डिझाईन अँड डेव्हलपमेंटसाठी 5, अंडर इम्प्लिमेंटेशनसाठी 3. तर हे एकूण 44 अभियान या ई क्रांतीच्या अंतर चालतील. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. जसं की ई शिक्षण आहे, ई आरोग्य आहे, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे तंत्रज्ञान आहे, त्याच्यामध्येच शेतकऱ्यांना बँकिंग सुविधा किंवा बँकिंग पेमेंट हे मोबाईल थ्रू करून देणं, तर हे सुद्धा याच्यामध्येच इन्क्लूड आहे. त्याच्याबरोबर वित्तीय समावेशासाठी तंत्रज्ञानाचा यूज करणं, त्यानंतर सायबर सिक्युरिटीसाठी तंत्रज्ञान यूज करणं, सुरक्षेसाठी तंत्रज्ञान यूज करणे, तर हे सगळे घटक याच्यामध्येच येतात. ओके, त्याचबरोबर न्यायासाठी तंत्रज्ञान म्हणजेच काय, तर वेगवेगळे आपले जे न्यायालय आहेत तर ते ई न्यायालयामध्ये कन्वर्ट करणं, ई पोलीस स्टेशन्स किंवा ई जिल्हा वितरण केंद्र, तर अशा प्रकारचे जे सगळ्या संस्था आहेत ह्या ई म्हणजे इलेक्ट्रॉनिकली कनेक्ट करणं. ओके, त्याचबरोबर नियोजनासाठी म्हणून तंत्रज्ञानाचा यूज करणं, तर हे सगळ्या गोष्टी या तंत्रज्ञानामध्ये इन्क्लूड आहेत. ओके, तर डिजिटल इंडिया हा प्रोजेक्ट तुम्ही असा जरी लक्षात ठेवला तरी चालेल की आपल्याला सगळ्या गोष्टी डिजिटलाइज करणं आहे, इन द सेन्स की आपल्याला फिजिकली कुठं ट्रॅव्हल करायला लागू नये. सपोज जर माझी काही केस दुसऱ्या कोर्टामध्ये मला ट्रान्सफर करायची तर मी ऑनलाईन पद्धतीने ते करता येईल. ओके, तर हेच सगळं डिजिटल इंडिया. डिजिटल इंडियामध्ये बाकी दुसरं काही नाही आहे. त्याचबरोबर सर्वांसाठी माहिती हा एक उद्देश आहे. याच्यामध्येच MyGovernment.in तर हे एक प्लॅटफॉर्म गव्हर्नमेंटनी सगळ्यांसाठी ओपन करून ठेवलेलं आहे. त्याच्या थ्रू ते ज्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहेत ह्यांच्याशी संपर्क साधू शकतात किंवा कुणाला काही फॉर्म्स डाउनलोड करायचे असतील, फॉर्म सबमिट करायचे असतील तर हे MyGov.in हे यूज करू शकता. याच्यावरती सर्व माहिती अवेलेबल आहे. ईमेल आणि SMS रूपाने ती तुम्हाला भेटूसुद्धा शकते. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन म्हणजेच काय, तर आपल्याला 2020पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची आयात जी आहे ती 0वर आणणं हे पण गव्हर्नमेंटचं एक लक्ष आहे. तर हा सुद्धा एक डिजिटल इंडियाचाच उपक्रम आहे. ओके, तर डिजिटल इंडियाच्या बऱ्याच उद्देशांपैकी हा पण आहे की 2020पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची आयात 0वर आणण्यात लक्ष ठेवणे किंवा 0 करणे. ओके, तर हा तुम्ही महत्त्वाचा पॉईंट आहे. एक्झाममध्ये अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात की इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची जी आयात आहे ती आपण कुठल्या वर्षापर्यंत 0वरती आणण्याचा प्रयत्न करणार आहे, तर इयर आहे ते 2020. ओके, लक्षात ठेवा नीट. डिजिटल इंडियामध्ये बरेच आपण आत्तापर्यंत बघितले. आणखीन एक आहे उद्देश त्याचा, तो म्हणजे रोजगारासाठी माहिती तंत्रज्ञान. तर रोजगारासाठी माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय, तर येत्या 5 वर्षामध्ये छोट्या शहरातील आणि गावातील एकूण 1 कोटी विद्यार्थ्यांना IT प्रशिक्षण देणं, जेणेकरून त्यांना IT सेक्टरमध्ये जॉब भेटेल. ओके, तर हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि IT सेक्टरमध्ये जॉब मिळवून देण्यासाठी त्यांना कमीत कमी वेळेमध्ये प्रशिक्षण कसं देता येईल जेणेकरून ते IT सेक्टरमध्ये त्यांना रोजगार भेटून जाईल, तर याच्याकडं सुद्धा गव्हर्नमेंट लक्ष देते. तर येत्या 5 वर्षामध्ये छोट्या शहरातील आणि गावातील एकूण 1 कोटी विद्यार्थ्यांना, हा तुम्ही आकडा लक्षात ठेवा. ओके, आणि गव्हर्नमेंटचा आणखीन एक उद्देश आहे याच्यातून, तो म्हणजे अर्ली हार्वेस्टिंग प्रोग्राम. तर अर्ली हार्वेस्टिंग प्रोग्राम म्हणजेच काय, याच्या आतमध्ये बऱ्याच गोष्टी येतात. जसं की आपल्याला सपोज जर काही शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करणं, त्याच्याबरोबर सरकारी शुभेच्छांसाठी ई शुभेच्छा रूपात काहीतरी माहिती सादर करणं, त्याचबरोबर सर्व विद्यापीठांची वायफायनी कनेक्टिव्हिटी करणं किंवा सर्व विद्यापीठांमध्ये वायफाय कनेक्टिव्हिटी देणं, सरकारच्या अंतर्गत सुरक्षित मेल प्रोव्हाइड करणे. म्हणजे आता पर्सनल मेल ID गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये आपण यूज करू शकत नाही आपल्या गव्हर्नमेंट कामांसाठी, तर गव्हर्नमेंटचे असे सिक्युअर्ड असं त्यांचं स्वतःचं अंतर्गत सुरक्षित मेलचं पण एक नेटवर्क असतं. ओके, त्याचबरोबर हरवलेल्या व सापडलेल्या मुलांसाठी एक राष्ट्रीय पोर्टल क्रिएट करणं, हवामानाची माहिती देणारं एक पोर्टल क्रिएट करणं, सार्वजनिक क्षेत्रामध्ये सार्वजनिक ठिकाणांमध्ये वायफायचे हॉटस्पॉट क्रिएट करणं. तर ह्या सगळ्या गोष्टी या अर्ली हार्वेस्टिंग प्रोग्राममध्ये इन्क्लूड आहेत. ओके, तर गव्हर्नमेंटचे हे सगळे डिजिटल इंडियाच्या अंतर्गत हे प्रोग्राम आहेत. तुम्ही सगळे एकदा फक्त ओव्हरलुक करा, हे पाठ करण्याची गरज नाही आहे. हा एकदम सोपा विषय आहे. तुम्ही म्हणजे आत्ता जरी तुम्ही एकदा जरी हे नीट लक्ष देऊन ऐकलं असेल तरी सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. ओके, कारण हा एक्झाममध्ये याच्याशी रिलेटेड प्रश्न येऊ शकतात, कारण डिजिटल इंडिया एक गव्हर्नमेंटचा खरंच एक फार मोठा ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे. ओके, त्याच्यामुळे आपल्याला याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं होतं. त्यामुळे आपण या लेक्चरमधून ही सगळी माहिती जी आपल्या एक्झामला येऊ शकते आपण अशी कव्हर केलेली आहे. ओके,
तर आता आपण बाकीचे पण लेक्चर्स अपलोड करू, करंट अफेअरचे पण लेक्चर अपलोड करूयात आणि अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत यासुद्धा या छोट्या छोट्या या स्मॉल टाईम ड्युरेशनमध्ये कंप्लीट करू. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.